आपोलिया हिता जो असे जागता एक कमी कर आवाज वाढेल. धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातो मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चारणा अहो स्वामी तू कया दिवा यावरी न करावा भेरा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया हरिचरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती 16व्या शतकात एक तारा चमकला रे माझे जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला अरे कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला रदगिरे दहला गड्या हो रदगिरे दहला शिवबा सिंहाचली बैसला शिवबा सिंहाचली बैसला गड्या हो आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मेया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटी देवा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू नवे नवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया धन्यता देतात आपुलिया हिता जो असे जागता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता नाही देत महाराज त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात का देतात मग कुणाच्या आई वडिलांना धन्यता देतात तर जे आपल्या जीवनामध्ये गीता आणि भागवताचं श्रवण करतात त्यांच्या आई वडिलांना धन्यता आणि त्यांना धन्यता देत असताना त्याचा फायदा काय सांगितला तर त्या कुळामध्ये सात्विक स्वरूपाची कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि त्या कन्या पुत्र यांचा तुम्हा आम्हाला हेवा वाटण यात नवल नाही महाराज
तयाचा हरेक वाटे वाटे देवा. देवा. त्याचा आनंद भगवान परमात्म्याला होतो. पण तुकोबाराय म्हणले अशा जर सात्विक स्वरूपाच्या कन्या पुत्र यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडली, तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. मस्तक हे पायावरी वर करी संताच्या, वर करी संताच्या, वर करी संताच्या. वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वर करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. या वारकरी संतांच्या पायावर माझ्या मस्तक ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर चिंतनाला पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य मानलं जातं मायबाप. त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची. आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र कशा करता आलो सर्वांना ज्ञात आहे, पण सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आज एक आपल्या मौजे परेटवाडी गावातून या क्षीरसागर परिवारामधून एक मातेचं व्यक्तिमत्व आज गेली 1 वर्ष पूर्ण झालं निघून गेलेलं आहे. आणि त्याच्या निमित्तानं त्यांच्या प्रित्यर्थ असणारे एक मुलगी आहे शारदाबाई रामदास गवळी आणि श्री सतेश वासुदेव क्षीरसागर, विठ्ठल वासुदेव क्षीरसागर या तिघांचा सहकुटुंब सहपरिवार, नातू असतील नातवंड असतील सर्वांनी, किंवा त्यांच्यासोबत गवळी परिवार आहे, वाघ परिवार आहे, जाधव परिवार आहे, काळे परिवार आहे, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा नियोजित केलेला ज्ञानदान अन्नदानाचा सोहळा, त्याच्या निमित्तानं हे सर्व आज रती महारथी जमलेले आहेत महाराज. कारण आज महाराज बघायला गेले तर दगड काढून तसं इचून निघतात महाराज. पण भजनी मंडळ लय अवघड आहे. आता त्यांना भजनी मंडळ म्हणणं जरा चुकीचं आहे, कारण ते सगळे कीर्तनकार आहेत महाराज. कारण आणि आपले काका महाराज राम महाराज आहेत, अविनाश महाराज, दत्तात्रय महाराज, आमचे छोटे महाराज काळे महाराज आणि गायकवाड महाराज आहेत, कालिदास महाराज काळे. सर्वांच्या करता एकदा टाळी वाजवा महाराज तुम्ही सगळे. आणि मृदंग म्हणे, जसं लहानपणापासून मृदंग वाजवायची आवड आहे, पण 4-5 पोरं कडे येऊन बसतात महाराज सारखे. का ती आवड निर्माण केली त्यांच्या पोरांच्या मनात. 7-8 पोरं आता मृदंग शिकतायत आपल्या वाडीत. महेश महाराज लाहोर आहेत, मच्छिंद्र सरकाळे महाराज आहेत, बापू आहेत, 2-2 चोपदार आहेत महाराज. आज अमोल महाराज हाके सोलापूर जिल्ह्यातून आलेत महाराज. हे नकरे पांडुरंग महाराज आहेत, विठ्ठल महाराज आणि आमचे हरिभक्त परायण तुषार महाराज मोरे. व्हिडिओ शूटिंग चॅनलचं काय नाव महाराज? तुषार मोरे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या निमित्तानं चालू असलेला ज्ञानदानाचा सोहळा हा माझ्या वाटेला आला, हे मी माझं परम भाग्य समजतो. पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय? आमचे गजानन मामा आणि पाहुणे सूर्यकांत पाहुणे गोड गोड सिस्टीम लावली.
सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला आज या मातेला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. महाराज 3 माणसं माणसाच्या जीवनात मरूच नाही कधी, बाकीची सगळी मरू द्या मी म्हणतो. माणसाच्या जीवनात लहानपणी आई किंवा बाप मरून आहेत महाराज. लय अवघड असतं महाराज, पुढं सांगणार आहे किती अवघड असतं महाराज. दुसरी गोष्ट, ऐन तारुण्यामध्ये आपला पती किंवा आपली पत्नी मरून आहे महाराज. ज्याची गेली त्याला किती आठव येतो बघा. आणि म्हातारपणात पोटचा पोरगा मरून आहे महाराज. ही 3 माणसं कधी मरू नये, लय अवघड असतं, त्याचं दुःख असतं. ही तुमचं आमचं म्हणणं झालं महाराज, पण माणसं मरत्यात ही आपल्या हातात नाही ना. कारण आमच्या माऊलींनी सांगितलं ही घड्याळ फिरतं चक्र चालू आहे. जो उपजला ना तो मरणार 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 महाराज. कारण उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय म्हणले घड्याळाचं चक्र आहे, जो जन्माला आणा तो मरणार मरणार. का? आमचे तुकोबाराय म्हणले तू संग घेऊन आला ना. उपजल्या पिंडा मराना सांगा मरते उपजाते सगळेचे रे. मरते उपजाते सगळेचे रे. मरते उपजल्या पिंडा मराना सांगा उपजल्या पिंडा मरण सांगती. मरते उपजते सवेची ते. कारण आपण जन्माला येत असताना आपलं मरण फिक्स झालं महाराज. तसं पाहायला झालं फिक्स नाही सांगितलं आपल्याला, पण 1 तारीख फिक्स झाली महाराज. ती ज्याच्या त्याच्या खिशात असतं कार्ड, काय नाव त्याचं, आधार कार्ड, त्याच्या 1 तारीख फिक्स झाली महाराज जन्माची. पण दुसरी तारीख नाही दिसली अजून. मग फिक्स नाही का? फिक्स आहे, पण डिक्लेअर झाली नाही महाराज. डिक्लेअर झाली असती तर माणसं कीर्तनाला आली नसती, घरीच बसली असती, म्हणली असती आमचं आता जवळ आलंय. पण ही चुकणार नाही चुकत महाराज. पण तुम्ही म्हणता संघ येतय जन्माला आल्या, मग कशालाही भजन आणि कीर्तन. पण ह्या जन्म आणि फेऱ्यातून, मरणाच्या फेऱ्यातून जर चुकवायचा असन, लक्ष 84 योनीचा फेरा जर चुकवायचा असन, तर त्याला काय करावं लागन? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागन. पण नामस्मरण कसं करायचं? तर सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जीवन जगत असताना आपलं जर 84 लक्ष योनीतून सुटका करून घ्यायची तर त्याला नामस्मरण करावं लागन. मग तुम्ही म्हणता महाराज मरायच्या टायमाला नामस्मरण घेतलं तरी जमतं की? मग सतत घ्यायची काय गरज आहे?
पण आपल्याला मरण माहित नाही ना कवा येते. मरण माहित नसल्यामुळं म्हणायचं सततम कीर्तयंतो मा. पण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अर्जुना अरे तुला जर तुझ्या जीवनात मध्ये मोक्षापर्यंत जायला पाहिजे असन, माझ्या चरणाला येऊन लीन व्हायचं असन, तर तुला एक काम करावं लागल. नाही जमलं आयुष्यभर नामस्मरण करणं. तंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समुद्भाव याते नास्त्यत्र संशया. शेवटच्या टायमाला जर नाव घेतलं ना तुम्ही मोक्ष. वा महाराज. नामाले मुखा अंतकाळी जाच्या नामाले मुखा. अंतकाळी जाच्या नामाले मुखा. अंतकाळी जाच्या नामाले मुखा. अंतकाळी जाच्या नामाले मुखा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. पण अंतकाळ माहित नाही म्हणून सतत नामस्मरण. आम्हाला आता लोक नावं ठेवतात म्हणतात या भजन्यांनी महाराज लोकांनी धंदा मांडलाय म्हणतात. काय गरज आहे म्हणले हे 2 तास मकार लोक अडकून ठेवायचे. बामन काका येईन पूजा करीन माणसं जेवत्या निघून जात्या. पण तसं नाही महाराज. शास्त्र असं सांगतं ब्राह्मण काका जर मंत्र उच्चार करायला लागले की मुलकाचा कालवा बाया पुऱ्या करीत असतात. तिकडं व्हायलाच कालवा, मांडवावाल्याचा कालवा व्हायलाच. ते मंत्र कानावर पडत नाहीत महाराज. आणि मंत्र जर कानावर चांगला नाही पडला, चुकीचा पडला, तर शास्त्र सांगतं मंत्र चढे थोडा धडची होय वेडा. मंत्र जर चुकीचा झाला तर पुण्य लागायचं सोडून द्या महाराज, पण पाप लागल्याशिवाय राहणार नाही. चांगला शना सुरता माणूस असला तरी येडा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला समजा एखादा गेलाच, जात्यातच माणसं जाणार आहेत, रोज जात्यात. काचत बसला तरी मरणार मन आपल्याला आजपर्यंत खोटं वाटत होती महाराज, पण मागच्या आठवड्यात खरी करून दाखवली महाराज. काचत बसणारा माणूस सुद्धा जाऊ शकतो. काय पैशाला तोटा आहे हो महाराज. नुसत्या बंडलात जाळला असताना पैशाच्या बंडला मध्ये तरी बंडल थापेच्या थापे शिल्लक राहिले असत्या 5-5 मजल्या इतक्या महाराज. पण तुटला योशाचा दुरा येरवा उगा पसारा. आणि समजा तुटलाच एखाद्याचा आयुष्याचा द्वारा, किती वेळ ठेवता हो तुम्ही. लय झालं पारुख भर. तिथून पुढं बसलेले म्हणतात काय म्हणतात, काढा काढा म्हणती असे झाला भूमी भार. काढा काढा म्हणती असे झाला भूमी भार. काढा काढा म्हणती असा झाला भूमी भार. काढा काढा म्हणती असा झाला भूमी भार. सज्जन सगोत्रे विचारे. काढा काढा म्हणती असे झाला भूमी भार. काढा काढा म्हणती असे झाला भूमी भार. सजन सगोत्रे म्हणजे पाहुणं रावळा आलेला म्हणतात. आता उरका कवर जमिनीला भार व्हायला 80 नाही 90 100 वर्ष जगला
पण जमिनीला भुईला भार नाही झाला आणि गेल्या 4-2 तासातच माणसं म्हणतात काढा काढा म्हणते याचा झाला भूमी भार. भूमीला भार होतोय म्हणल्यावर या देहाची किंमत कळाय पाहिजेत ना महाराज, पण कळत नाही, समजा गेला. मग ह्याचा मुक्काम कुठे? लक्ष्याला ठाव मशानीचा मशानीचा लक्ष्याला ठाव मशानीचा रखेला ठाव मशानेचा रखेला ठाव मशानेचा झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव मशानीचा लक्ष्याला ठाव मशानीचा शरीराचा भाव रखेला ठाव मशानेचा रखेला ठाव मशानेचा रक्षियेला ठाव स्मशानेचा, पण कवा झाला प्रेतरूप शरीराचा भाव. रक्षियेला ठाव स्मशानेचा, मशनात मुक्काम. भगवान परमात्मा रूपी सुगंध निघून गेला. नाथबाबा सांगतात परिमळ गेले या ओस फुल देटी आयुष्या शेवटी देह तैसा. मग गाडग खांद्यावर घेऊन पुत्र पोरगा फेरा मारतो, 5 फेर झाल्या. फोडीला घट फिरविला घट फोडीला चरणे महावाक्याधने बोंब झाली. बोंब मारली आणि तिकडं सुरू झालं महाराज. मग तिथून पुढचा प्रवास तुमच्या आमच्यात. बाकीच्याचा 7-12 बघू नये, ज्याच्या त्याच्या कर्माचा 7-12 बघायचा. कीर्तनाला गेला का गवळी वस्ती वर्ष श्राद्धाच्या, नाही गेला तर मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. लय मारत्यात. मग आताच कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं महाराज. गेलं तिथून पहिल्या दिवशी पहिला पिंड, अशी एक करी 10 पिंड, आणि 10व्या दिवशी शास्त्रयुक्त पद्धतीने ब्राह्मण काकाच्या हातून दशक्रिया विधी. तिथून पुढं 13वा शास्त्र सांगतं. 13वा हे शास्त्र आहे आणि 10वा हे विधी आहे महाराज. 10वा तुम्ही कव्या बी करा जमते, पण 13वा 13व्याच दिवशी झाला पाहिजेत. कारण शास्त्र मोडता येत नाही, विधी कवा बी करता येतो. संध्याकाळी माणसं म्हणतात 10लाच 10वा, कुठं 7ला होतो, कुठं 9ला होतो, 5 वाजता सुद्धा 10वा होतो महाराज. आणि तिथून पुढं एक महिन्याला एक पितर जेवाय घालायचा, मासिक श्राद्ध, असं एक करीत आजचा दिवस म्हणजे हे वर्ष श्राद्ध महाराज. आणि ह्या वर्ष श्राद्धाचं काय वर्षभरात त्या पोरांनी पोरींनी पुण्य केलं असं, त्याचं पुण्य त्या गेलेल्या आत्म्याला मिळतं महाराज. आणि ती वाट बघत असतो आपली, माझी पोर करतात का नाही माझं श्राद्ध, वाट बघत असतो. तिथून हाका मारत असतो, अरे माझं करा हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी घालान. आणि असं जर 16 वर्ण बघाय मिळालं ना महाराज, आशीर्वाद देत्यात. म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा. आशीर्वाद देती तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया गोळा,
तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते अन कल्याण इच्छिते तया कुळा. या कुळाचं कल्याण इच्छितात वर बसून. नाही असलं सोहळं केल्यावर कशाला कीर्तन आणि कशाला प्रवचन. करा आपलं येडं वाकडं काय मेलं म्हणजे गेलं महाराज. पण काय म्हणतात व मग आहा गटाचे करीती पितर, आहा गटाचे करीती पितर, आहा गटाचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आगटाचे करीती पितर, आगटाचे करीती पितर, आगटाचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. पुत्र झाला. कायम संपत आलाय महाराज. कारण तुम्ही उशिरा आला, आम्ही काय करावं. आम्ही रातच्या धरण इथं बंदी करायलाच आहे. विठाला विठाला आहा कटा त्याचे असं दात खड खाऊन आशीर्वाद तर देतच नाही महाराज, पण शाप दिल्याशिवाय राहत नाही. आणि या परिवाराचं क्षीरसागर परिवाराचं काय कौतुक करावं तेवढे महाराज. गावात निवडून निघायसारखा परिवार आहे महाराज. पण माणसाला व्यसन लागू नाही, पण ह्या परिवाराला व्यसन लागलं महाराज. आणि व्यसनाने वाटलं नाही झालं महाराज, व्यसनाने चांगलं झालं महाराज. माणसाच्या जीवनात काय व्यसन असावात आणि काय व्यसन निष्पत नसू नये महाराज. या परिवाराला दोनच व्यसन लागली, एक कष्टाचं आणि एक पैशाचं. दोनच व्यसन लागले महाराज. या व्यसनानं चांगलं झालं आणि ज्याने त्याने आपल्याला ही दोन व्यसन लागावात. पण दोन व्यसन लागतच नाही महाराज, पण नाही तीच व्यसन लागून बसतात. ते आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं, दारू गांजा मत पियारो अकल गुम हो जाती है, आणि अपने पलों का पैसा दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. कुठं बी गटरीच्या कडला पडून महाराज तोंडात माती जाती तरी लक्षात येत नाही महाराज. मग ही व्यसन दोन असावं जीवनात, एक कष्टाचं आणि एक पैशाचं व्यसन असावं. बाकीच्या व्यसनाला काय करता महाराज. तो कोबाराय म्हणतात, अरे हिताच्या ठिकाणी जागर राहा. पण हित कोणचं जीवनात मध्ये येऊन मी आता जे सांगितलं ते हितच आहे. मग ही केल्या तुम्हाला नाही धन्यता कुणाला व बोली आई का जो
आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे काम आपून करणं आणि आपला पगार आई बापाच्या हातात मिळणं म्हणजे आपण हिताच्या जागी जागा असणं आणि आई बापाला धन्यता. महाराज तुम्ही म्हणताना आम्ही काय हिताचं काम करीत नाही का तुम्ही डोस पाजिता आम्हाला हिताचं काम करा. आम्ही कसली एक तरी स्लॅबचं घर होतं का परीटवाडीत? बंगल्याची बंगलं गवळी वस्तीवर पेटची पेट तयार झाली महाराज. रान बागाय झाली, हिरी पाईपलाईन ट्रका गाड्या. महाराज याला हित नाही म्हणत. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर हित कशाचं? हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मना शुद्ध भावे करुनिया मना शुद्ध भावे करुनिया मला एक विद हित देवाचे चिंतन करुनिया मना शुद्ध भावे करुनिया मला शुद्ध भावे करुनिया मला शुद्ध भावे समजुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची समजुरी ठेवा हित ते करावे देवाचे चिंतन करोने या मना शुद्ध भावे. शुद्ध भाव लागतो त्याला आणि मग देवाचं चिंतन करावं लागतं. तुम्ही म्हणताना आम्ही पंढरीची वारी चालू आहे, महिन्याला चालू आहे, सप्त चालू आहेत, शिवरात्र चालू आहे, सगळे कार्यक्रम चालू आहेत. पण महाराज तुम्ही ती करताय पण शुद्ध भाव नाही मनामध्ये. तुम्ही म्हणता हित केलं, मग काय केलं? काय हित केले सांग बापा ओ, काय हित केले सांग बापा काय हित केले सांगा बापा बापा काय हित केले सांगा बापा आयुष्य वेदोनी कुटुंब पोसिले काय हित केले सांगा बापा कुटुंब पोषले काय हित केले सांगा बाबा. आमचे महाराज म्हणले काय हित केलं रे तो आजपर्यंत? आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा. तो नेमका आजपर्यंत काय हित केलं? स्वतःची लेकरं बाळ तर कोणी बी पशु पक्षी सांभाळतात, पण पशु पक्षी सांभाळतात पण तुमच्यासारखं गुंतून राहत नाही. पक्षी पक्षी अंगणात अंगणे उतरते ते कागुंतोणी याराते ऐसे आसावे संसारे गोरी प्राचीनाची दोरी उतरती रहती तैसे आसावे संसारी गोरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगानी उतरती ते का गुंतोर्यानी राहती. पक्षी येतात, पोटभर खातात आणि निघून जातात. आपल्यासारखं गुंतून राहत नाही. तुम्ही म्हणता कसं गुंतायतात? शास्त्रामध्ये एक किडा आहे, त्या किड्याचं नाव आहे काय हो? कोसला नावाचा किडा आहे. असं घर बांधतो महाराज, फुटिंगा प्लेन भीम सलाब सगळं स्वतःच टाकतो. दार सुद्धा कुठं बाहेर निघायला ठेवीत नाही महाराज. आणि आत गुत्तू गुत्तू मरतो.
त्रिकुट कोसल्याने घर सायासे केले. असं सायासाने घर बांधतो, बाहेर निघाय सुद्धा नाही. दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंतो गुंतो मेले. पुन्हा एक पक्षी महाराज असं काय घर बांधतो. मी आता तुम्हाला 5,000 रुपये कबूल करतो, कोणी बी तसलं घरट बनवून दाखवायचं. नाही होत महाराज. ती कशासाठी करते. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरानेचा चांगला, एका पिल्यासाठी तिने जीव झाडाला टांगला. आपल्या पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. एवढा मोठा खोपा केला, पण तिला जीवनामध्ये भजन नाही करता येत महाराज. काय केलं, काय हित केले सांग बापा. आयुष्य वेचोने. किती आयुष्य व 100 आयुष्य. पण ती थोडं सांगितलं 100, आपण म्हणतो इतकं कवा जगायचं. पण ती बी आमचे संत महात्मे म्हणतात अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. संत महात्मे म्हणले अख्खं आयुष्य घातलं, भजन केलं का कवा. भजनाला किती उरलं. मी म्हणतो तुम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही कसं आयुष्य घालवलं ते. 10 खेळाने आता गमवले, 20 लग्न लागले, 30 वेढ वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 तासे तसे पशुपरी कष्ट करीत असे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी खुंटली, 80 खाटेला चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 मन भगवंता, तुला कुठे शोधू रे आता. 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. विठाला विठाला. 100 आयुष्याचं मातेर केलं, 100 वर्षाचं. हिताचं काय केलं. हित ते करावे देवाचे चिंतन. बाकीचं तुम्ही म्हणता हिताच्या ठिकाणी जाग राहायचं. आम्ही रोज लोकांना सांगतो. काकडा सुरू केला की आम्ही सांगतो जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, हवे चरणी देवा माता, दुःख विव्यथा जल माझ्या घरे. स्मरण करा पंढरीनाथा, हवे चरणी देवा माता, दुःख विव्यथा जल माझ्या. आम्ही रोज लोकांना सांगतो अरे उठा जागवा. मी सुद्धा नाही, आमचे तुकोबर आहे सांगतात. आले या संसारा उठा वेग करा. तुम्ही म्हणतो वेग काय करायची गरज आहे. इतकी काय गडबड आहे, अख्खा आयुष्य पडलंय. पण क्षण भंगूर देह नाही भरवसा नाही म्हणले याचा. ग्रासगिळी सत्ता हत्ती नाही, हत्ती नाही, ग्रासगिळी सत्ता हत्ती नाही. भंगूर हे दयन करत, ग्रासगिळी सत्ता हत्ती नाही, नाही, ग्रासगिळी सत्ता हत्ती नाही. अरे तोंडात घातलेला घास गिळायची सत्ता नाही, बाकीचं सोडून द्या महाराज. धन्य माता पिता तयाची या. कुणाची धन्य माता पिता.
या मृत्यू लोकावर एकच राजा झाला, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शास्त्रामध्ये असे कितीतरी आले, कितीतरी गेले, पण आदर्श घ्यायचा सारखा राजा पुन्हा आयुष्य होणे नाही, परत नाही महाराज. त्यांचाच आदर्श घ्यायचा, कारण त्यांनी असं काम केलं म्हणून आज इथं आपण उभा आहे, म्हणून कीर्तन चालू आहे, म्हणून हे सोहळा बघायला मिळतोय. मग ही जर आपल्या आई वडिलाला धन्यता मिळून द्यायची म्हणल्यावर त्या पोरांनी काय केलं पाहिजे? तिसऱ्या चरणात सांगितलं, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण. अखंड कीर्तन विठोबा विठोबा ते करीती श्रवणा. अखंड चिंतन विठोबाचे, काही नाही, मनामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आणि जिथं गीता म्हणजे ज्ञानेश्वरी जिथं वाचन चालू असं, तुम्हाला नका वाचा येऊ द्या, जाऊन बसायचं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ही लोक अशी लोक म्हणले असती आम्हाला वाचायच येत नाही, म्हणून त्यांनी वाचाय सांगितलीच नाही. गीता भागवत करीती श्रवण. श्रवण म्हणजे नुसतं ऐकाय सांगितलंय, पण ऐकाय वाचायचं सोडून द्या, ऐकाय कुठं सवड आहे? दुसरंच याड लागलं महाराज. हे 5-25 मोबाईल, हजार 5-25 हजाराचं मोबाईल आलं घरात महाराज. हरिपाठ बंद झाला, सगळं बंद झालं.
हे मोबाईलने पोरं इडी केली यात नवल नाही. या मोबाईल मुळे पुरी येड्या केल्या नवल नाही. 60-60 वर्षाची डंगर इडी झाली महाराज. पण गीता भागवत करीत श्रवण ही करीत असताना मनामध्ये कुठला अहंकार करायचा नाही. आणि पहिली गोष्ट कुणाला कमी समजायचं नाही महाराज. कारण बारका दगड असतं ती लई लागत असत. त्यामुळं कुणाला कमी समजायचं नाही. असेच नदीतून सिद्ध टेकून पडायला चाललो आम्ही मजा मजाने. पण त्यात 4 शिक्षक बसलेले आणि ते नावाड्या आता त्याची उठलं की उधांदा तेच. पण शिक्षक लोक लई आता हिथं कुणी आहे का नाही काय ना मी तुम्हाला नाही म्हणे तिकडचे सांगतोय. निस्त्या चौकाशा त्या नावावाल्याला म्हणायचे होय रा शाळा बेळा शिकला का नाही. त्याने आंघोळच केली नव्हती. असा सकाळ सकाळ उठून आल्याला म्हणलं शिकलोय पण थोडी थोडी वाचा येत नाही म्हणला मला. म्हणला तुझं 50% जीवन वाया गेलं म्हणला. एक मास्तर म्हणला. दुसरा मास्तर म्हणला अरे काय पैसे बिशे किती मिळतात 200 500 1000 किती मिळतात. ती म्हणतात 100 200 300 मिळतात. दुसरा गुरुजी म्हणला काय खरंय तुझं 50% जीवन वाया गेलेलं का. बाया म्हणला कांदा काटायला लावाय 1000 रुपये कमावतात आणि तू 300. 50% जीवन वाया गेलं म्हणलं. तिसरा गुरुजीने विचारलं म्हणला काय लगीन बिगीन झालं का नाही म्हणला. तो म्हणला लय अवघड झालं म्हणला. चांगल्याला मिळाना मला कुठले व द्यायला म्हणला. तुझं बी 50% जीवन वाया गेलं म्हणला. चौथा म्हणला काय घरबीर बांधलं का नाही सलापाच्या बंगला म्हणजे पुरी मिळतात म्हणला. ते म्हणला कशाच 4 पात्र्याची खोली आलती त्यातला 1 पात्रा ग्रामसेवकच खाऊन गेला म्हणला. कशाचं घरण कशाचं काय म्हणला. चौथा म्हणला तुझं 50%. आता ह्यांना टक्केवारी मास्तरांना तरी कळाव की चौघांनी 50 म्हणल्या 100च्या पुढे डबल झालं की महाराज. पण कमी समजायचं नाही कुणाला. एवढं माणूस तर नाव गेली चांगली मध्ये चांगल्या खोल पाण्यात. आणि आता ते नावाड्याने काय केलं ती आवली का काय म्हणतात हलवता दिली पाण्यात सोडून. म्हणला चौघांना सांगतो एकदाच म्हणला तुम्हाला पवा येतं का म्हणला. नाही. मग हानली उडी हानी पाण्यात आणि या मागून म्हणली नाही येत पवायला. कमी समजायचं नाही महाराज. तुमचं 100% जीवन वाया गेलं म्हणला. विठाला त्याच्यामुळं कमी कुणाला समजायचं नाही. कारण भले गेले. आमच्या रावणाचं किती वैभव होतं महाराज. पण एका गोष्टीमुळं नडलं महाराज आणि समाधानी राहायचं महाराज. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसांचा. मग कुणाला रूपाचा गर्व आहे मी लय देखना दिसतो. कुणाला संपत्तीचा गर्व आहे. आमचे नामदेव महाराज म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे. भाविक बनायचं कारण संत महात्मे भाविकाला महत्व देतात. मग आपण आपल्या जर जीवनामध्ये गीता भागवत यांचं श्रवण केलं तर काय होतं परिणाम दुसऱ्या चरणात सांगितलं. कन्या पुत्र तुझे सात्विक कन्या पुत्र हो तुझे सात्विक कन्या पुत्र हो तुझे सात्विक कन्या पुत्र हो तुझे सात्विक तयाचा हरीक वाट देवा तयाचा हरीक वाट देवा कुळ कन्या पुत्र हो तुझे सात्विक कुळ कन्या पुत्र हो तुझे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तयाचा हरीक वाटे देवा वाटे देवा पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र
भक्ती जे सात्विक दयाचा हरेखा वाटे देवा वाटे देवा म्हणले देवाला त्याचा हरेक वाटतो. आपल्या कुळामध्ये सात्विक स्वरूपाची पुत्र पुत्री मुलगा मुलगी तुमच्या आमच्या भाषेत जर सांगायचं झालं, आता आमचा सुशांत काय बेड लागलं महाराज, याच्या आई वडिलाला तर हरेक वाटतोच, आनंद वाटतो, पण त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटल्याशिवाय, आणि आज आजीला तर किती आनंद होईन काय सांगा. आणि सहजासहजी होत नाही महाराज. महिन्याला वारी चालू आहे घरामध्ये, एकादशीला वाडीमध्ये पंगत चालू आहे. ठामपणे सांगून मीच घालणार माघ शुद्ध एकादशीला 3 वर्ष झाले महाराज. आणि असे आमचे कितीतरी दाते पुढं बसलेत, नावं कुणाचं घेऊ महाराज, पण सगळ्या 6 पुढं बसल्यात महाराज. आमचे बापू येतं, आपले अण्णा येतं, त्याच्यामुळं मला लय रस्ता सोडून चला येत नाही महाराज. आमचे महाराज येतं, कारण कीर्तनकार्याने पथ्य पाळावं लागतात. पथ्य नाम विठोबासी अनेक वाचे न सेवी, किंवा ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. जीवनामध्ये आपल्या आईला देव मानायचं, आपल्या वडिलांनाच देव मानायचं. कुठं तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही. आमचे ज्ञानोबाराय म्हणले तुमची आई तुमचा वडील सगळ्यात तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहेत. सबसे बड़ी है माँ बगल रे, सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ बगल रे, सबसे बड़ी है माँ से बड़ा करा कोई नहीं, ओ देते हैं दुआ. सबसे बड़े है माँ बगल रे, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ. सगळ्यात आई श्रेष्ठ का तर तुमचं हित जर कोण बघत असल, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भावे नवप्रीती. बापासारखा देव आणि आईसारखी देवी जगात नाही मिळणार महाराज. बाकीच्यांना घ्यायला देणार नाही. तुम्ही म्हणता ना आम्हाला लय लोक मान येतात, अरे तू पाजितो म्हणून तुला मान येतात. तू उद्या पाजायचं बंद कर, मातीला यायची नाहीत लोक. आणि खरंच एक जणाला म्हणलं आता पेत नाही वाटतं, म्हणलं नाही पेत, म्हणलं का प्यायच्या पिणाराच्या मातीला जात नाही. म्हणलं का जात नाही, म्हणलं सुदिवच नसतो. विठाला असल्या व्यसन सोडणाऱ्याला काय किंमत आहे. व्यसन लागावं पारमार्थाच. तुम्ही मस्त म्हणताना आमच्याकडे पैसा अडकाय नाही महाराज. वैद्यवाचा भीती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर जर माणसाला वाचवीत असत तर डॉक्टर मेली नसती महाराज. म्हणून पैशाला जास्त किंमत द्यायची नाही, कारण त्या डॉक्टरच्या दवाखान्यात देहवाऱ्याशिवाय कोणचा दवाखाना चालू नाही महाराज. आमचे इंगळे बाबा गेले, म्हणले त्यांच्या सुनाबाळांनी सांगितलं आमचे मामा वाचले पाहिजे. तुम्ही म्हणता सुनला काय सासऱ्याचा कळवळा आला, 1 लाख रुपये रोजचं घरात आणत होतं. म्हणून सून म्हणली बा आमचे बाबा वाचले पाहिजेत. पैशा करता का व्हायना सून म्हणली. मग तसं आपण बी तो देवाला प्रार्थना करा, माझी सासू वाचली पाहिजेत, माझा सासरा वाचला पाहिजेत. आणि तुम्हाला बसलेल्यांना आता विचारतो, तुमच्या आई वडिलाचं चांगलं असावं तुम्हाला वाटतं का नाही? चांगलं असावं जर वाटत असेल
तर तुम्ही आमच्या आई वडिलाची सेवा करा, तुमच्या आई वडिलाची आपोआप होते. विठाला विठाला सकळ तीर्थाची ये धुरे, जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे, लोन की जे तुझ्या हात अंगाचं कातड काढून आई बापाला जोड शिवलं, नाही उपकार फेटणार महाराज. मग काय करायचं? काहीच करायचं नाही, हातपाय दाबीत बसायचं नाही. सकाळी 2 गोष्टी गोड बोलायच्या, आईला तुझं बरं आहे का, तब्येत बरी का, गुडघे दुखतात का, गोळ्या संपल्यात का, आणू का विचारायचं. बापाला तेवढंच. आणा तुम्ही 5-5, 10-10 हजाराच्या बायकांना साड्या आणा महाराज, त्या काही माग लागून आल्या नाही महाराज. आणि आता तर खरंच येणार नाहीत महाराज, कारण दुर्मिळ गोष्ट झाली महाराज. 10-10 हजाराच्या साड्या आणल्या, बायको म्हणे ना तुम्हाला कळतच नाही, कलरच चांगला नाही, बुट्ट्याच चांगल्या नाही, कसं तरी बँडवाल्यावानेच दिसतंय. पण त्या आईला त्याच्यासोबत 1000 रुपयाचं लुगडं जर आणलं ना, आई संध्याकाळी हरिपटाला गेलं सांगन, ठके माझ्या पोरानं आणलं. एवढा अभिमान असतो आपल्या आईला लेकराचा. आणा पोरांना 5-5, 10-10 हजाराचा सूट आणा, बूट आणा, 3 लाखाची बुलेट घ्या महाराज, पण एक 500 रुपयाचं बापाला धोत्राचं पान आणायला विसरू नका महाराज. कारण पोरं म्हणत्यान बापाला माझ्या अक्कलच नाही म्हणत्यात महाराज, पण बाप संध्याकाळी कीर्तनाला गेल्या म्हणेन महाराज माझ्या पोरानं आणलं. एवढा अभिमान असतो. काय असते आई, काय असतो बाप. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, कळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. जास्त बोलायला वेळ नाही महाराज, पण आई ही आई असती. आई ही पंढरीचा पांडुरंग असतो, कारण तो पांडुरंग कुणामुळे आला, तर आईची सेवा ज्याने केली त्याच्यामुळे आला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ता पुंडलिके देखिले, उभे केले विटेवर. किती दिवस झालं आपण सांगितल्यावर राहील का? नाही महाराज. युगे झाले 28, अजून कार्य न मनसी बैस. फुलं वाटून घ्या महाराज, कारण जिंदगी में ऐसा काम करो कि तुम्हारा नाम हो जाए, और जिंदगी में ऐसा नाम कहो कि तुम्हारा नाम सुनते ही तुम्हारा काम हो जाए. विठा